नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली देवासमोर प्रार्थना करत हात जोडत देवाला एकच प्रश्न करते की देवा, मी जे करते ते योग्य करते ना? आज मी पहिल्यांदा आई आणि पूर्णाजी यांच्याशी खोटं बोलली. मला खरंच खूप वाईट वाटते, पण मी करते तो मार्ग योग्य आहे ना? रविराज सर किंवा प्रतिमा आत्या यांनाही काही माहीत नाही आहे, पण मला या सगळ्यात यश दे, कारण माझा हेतू तुला माहीत आहे. देवा, या सगळ्यात मला यश मिळेल ना? मला तुझ्या साथीची गरज आहे, मला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे. देवा, मला आशीर्वाद दे. असं म्हणत सायली देवाला प्रार्थना करते आणि त्याचवेळी गणपती बाप्पांच्या डोक्यावरचं फूल खाली पडत आता सायलीला देवाचा कौल मिळालेला असतो, देवाचा होकार, त्याचा आशीर्वाद मिळालेला असतो. ते पाहून सायली खूप खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताईंनी सांगितल्याप्रमाणे आता प्रतापराव अश्विनशी बोलायचं ठरवतात आणि अश्विनला भेटण्यासाठी आलेले असतात. अश्विन म्हणतो, डॅड, आज तुम्ही अचानकच मला भेटायला? तर प्रतापराव म्हणतात, नाही रे, काही नाही, म्हटलं तुला भेटावं, तुझ्याशी थोडं बोलावं, यासाठी आलोय. तर अश्विन म्हणतो, माझ्याशी बोलायला? डॅड, काही प्रॉब्लेम झालाय का? प्रतापराव म्हणतात, नाही, रिलॅक्स, तू विचार करू नकोस इतका. काय रे, काहीतरी प्रॉब्लेम असेल तरच मी तुझ्याशी बोलायला यायचं का? एक वडील, एक बाप आणि एक मित्र म्हणून मी तुझ्याशी बोलू शकत नाही का? अरे, सहज बोलण्यासाठी आलोय. तर आता अश्विन म्हणू लागतो, नाही डॅड, सहज आणि असं नेहमीप्रमाणे बोलण्यासाठी तुम्ही मला हॉस्पिटलपर्यंत भेटण्यासाठी आलाच नाही आहे. मला माहीत आहे तुम्ही प्रियाबद्दल बोलण्यासाठी आलाय ना. प्रियाने आत्तापर्यंत इतके प्रॉब्लेम केलेत की या सगळ्याला माफी तर नाहीच, परंतु या सगळ्यामुळे फक्त तुम्हाला त्रास होतोय. तर प्रतापराव म्हणतात, नाही, प्रियाचं आणि माझं काही देणं घेणं नाही. प्रियाने तिच्या आयुष्यात काय केलं आहे, तिने काय चुका केल्यात याच्याशी माझं काहीच देणं घेणं नाही. पण तुझं आणि माझं नातं मात्र आहे ना. आपण बापलेक आहोत. मग तुला हे सगळं काही मला सांगावंसं नाही का वाटलं? या गोष्टीचं वाईट वाटतंय की हे सगळ्या गोष्टींबद्दल मला तुझ्या मम्माकडून कळालं. अश्विन, अरे तुला सांगता आलं नाही का? अश्विन म्हणतो, डॅड, पण तुम्ही त्यावेळी नव्हता. प्रतापराव म्हणतात, पण फोन तर होते ना अश्विन. अरे, एक फोन केला असतास आणि म्हणाला असतास की डॅड, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर माझी सगळी कामं सोडून मी तुला भेटण्यासाठी, तुझ्याशी बोलण्यासाठी नक्की आलो असतो. तर अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड, मला कळतंय, पण मी इतक्या चुका केल्या आहेत ना की आता या सगळ्याचं ओझं मला तुमच्यावर नाही टाकायचं आहे. तर प्रतापराव अश्विनला समजावत म्हणतात, पण अश्विन, तुम्ही मुलं मनमोकळेपणाने आमच्याशी बोलत नाही, आम्हाला काही सांगत नाही, या गोष्टीचं ओझं वाटतंय आम्हाला. अरे, तुम्ही मुलं तुमच्या मनातील भावना आम्हाला का नाही सांगत? तुमचं मन हलकं का करत नाही? तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही तुमच्या आईवडिलांना सहभागी करून का घेत नाही यात? अश्विन, अरे मला सांग, कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, हा विश्वास तुम्हाला का वाटत नाही आहे? प्रतापराव अश्विनला समजावत म्हणतात, अश्विन बाळा, मला तुमचा बाप होण्यापेक्षा मित्र व्हायला नक्कीच आवडेल. अश्विन, माझ्याशी सगळं काही शेअर कर, मला सगळं काही खरं सांग. माझ्या आणि तुझ्यामध्ये कुठलाच पडदा ठेवू नकोस. अश्विन बाळा, सांग मला, तुला त्या प्रियाबद्दल आणि तिच्या त्या बाळाबद्दल काय वाटतंय? तुझं मन व्यक्त कर, मन मोकळं कर अश्विन. तर अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड, मी अगदी मनापासून सांगतोय की प्रियाबद्दल किंवा तिच्या पोटात वाढणाऱ्या त्या बाळाबद्दल मला काहीही वाटत नाही आणि माझा ठाम विश्वास आहे आणि माझं ठाम मत आहे की तिच्या पोटात वाढणारं बाळ हे माझं नाही आहे. तर त्यानंतर प्रतापराव अश्विनला म्हणतात, अश्विन, हे बघ, घरात तू सगळ्यांना सांगितलंयस की प्रियाचा विषय काढायचा नाही, प्रियाचा विषय यापुढे या घरात बंद, पण तुझ्या मनातून किंवा तू तुझ्या मनात तो विषय अजूनही बंद केला नाहीच आहेस. तुझ्या मनात अजूनही प्रियाचा विषय आहेच, हो ना? अरे, एखादी मुलगी वाईट वागली म्हणून जगातील सगळ्याच मुली वाईट नसतात अश्विन. तर अश्विन प्रतापरावांना म्हणतो, पण डॅड, मला आता कोणावरच विश्वास ठेवायचा नाही आहे. प्रतापराव अश्विनला म्हणतात, अश्विन, तू तेव्हाच या सगळ्यातून बाहेर पडू शकतोस जेव्हा तुझ्या आयुष्यातली ही पोकळी, ही मोकळी जागा कोणीतरी भरून काढेल. तर अश्विन म्हणतो, नाही डॅड, प्लीज प्लीज तुम्ही असा विचार करू नका, हे जवळजवळ अशक्य आहे. प्रतापराव म्हणतात, जवळजवळ ना, पण अशक्य तर नाही आहे ना. अश्विन, अरे माझं ऐक, या सगळ्यातून बाहेर पड. तुला जर काही शंका असतील तर मला विचार. तुला जर रडावंसं वाटलं तर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हवं तेवढं रड.
पण असं मनातल्या मनात झुरत जाऊ नकोस, मनातल्या मनात स्वतःला कोंडून घेऊ नकोस. आता मात्र अश्विनचे अश्रू अनावर होतात आणि शेवटी तो प्रतापरावांच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडत असतो. प्रतापराव अश्विनच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात, त्याला शांत करतात. अश्विनची ती अवस्था पाहून प्रतापरावांनाही खूप वाईट वाटतं. अश्विन प्रतापरावांना म्हणतो, थँक्यू डॅड. माझ्या आयुष्यात पुढे काय होईल मला नाही माहीत, पण तुमचा हात माझ्या पाठीवर आहे हे पाहून खरंच खूप बरं वाटलं आणि आता सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स आला आहे. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली आणि अर्जुन आता प्लॅनसाठी बाहेर पडलेले असतात. अर्जुन सायलीला समजावतो आणि म्हणू लागतो, हे बघ, आपण जसं प्लॅन केलंय तसंच सगळं काही व्हायला पाहिजे. तू अचानकच मध्ये प्लॅन चेंज करू नकोस. सायली म्हणते, हो, काळजी करू नका, मी प्लॅन वगैरे चेंज करणार नाही. तर अर्जुन पुढे सायलीला म्हणतो, आणि हो, तर जर तुला काही असं वाटलं किंवा काही भीती वाटली किंवा वेगळं वाटलं तर लगेच तू मला फोन करायचा, मी मागेच असणार आहे. सायली म्हणते, हो करेन. कारण अर्जुन खूप घाबरून गेलेला असतो, त्याला सायली आणि त्याच्या बाळाची काळजी वाटत असते. तर सायली म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं, मी तुम्हाला ते खेळणं आणायला सांगितलेलं, आणलंय का? तर अर्जुन म्हणतो, हो आणलं आहे, द्यायचं राहूनच गेलं. असं म्हणत अर्जुन त्याच्या खिशातील ते खेळणं सायलीच्या हातात देतो. आता ज्यावेळी हातात ते खेळणं असतं त्यावेळी सायलीला ते बोलणं आठवतं. अर्जुन सायलीला म्हणालेला असतो, तन्वी, डोंट क्राय, का रडतेस तू सॅटर्डेला ये ना. तर सायली म्हणते, नाही, मला आत्ताच राहायचं आहे. तर अर्जुन तिला विचारतो, तुला माझं हे खेळणं हवं आहे? त्यावेळी तन्वी होकार देते. अर्जुन ज्यावेळी त्याच्या हातातील ते खेळणं तन्वीला देतो त्यावेळी ती खुश होते आणि घरी जायला तयार होते. आणि मग ती तिच्या आईवडिलांसोबत म्हणजे रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांच्यासोबत घरी जायला निघालेली असते. आता हे सर्व क्षण सायलीच्या डोळ्यासमोर असतात. ते सगळं बोलणं तिला आठवत असतं, पण चेहरे मात्र स्पष्टपणे दिसतही नसतात. तर त्याचवेळी रविराज सर आणि प्रतिमा आत्या येतात. तर रविराज सर म्हणतात, चला निघायचं का? तर सायली म्हणते, हो निघायचं. सायली तिच्या हातातील खेळणं लगेच पर्समध्ये ठेवते. तर आता अर्जुन म्हणतो, मला सुद्धा एक काम आलं आहे, मला निघावं लागेल. रविराज सर म्हणतात, बरं ठीक आहे. आता अर्जुन तिथून निघून जातो. तर आता प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली बाळा, तू पुढेच बस, म्हणजे तुला जास्त हादरे नाही बसणार, कारण मागे खूप त्रास होईल. तर सायली म्हणते, नाही नको, तुम्ही दोघं जण पुढे बसा, मी मागेच बसेन. तर प्रतिमा आत्या आणि रविराज सर सायलीला म्हणतात, अगं का? सायली म्हणते, नाही असंच. आणि आता मला पुढे बसावंसं नाही वाटत आहे आणि आता आपलं ठरलंय ना की मला जसं वाटेल तसंच आपण करणार आहोत. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत सायलीच्या मनाचं ऐकत, सायलीला जसं हवंय तसं करत प्रतिमा आत्या आणि रविराज सर सायलीसोबत बाहेर निघालेले असतात. आता रविराज सरांची गाडी स्टार्ट करत ते तिथून निघून जाताच लगेच राकेश त्या ठिकाणी येतो आणि जे जमिनीवर पडलेलं ऑइल असतं ते हाताला लावत त्याचा स्मेल घेत म्हणतो, रविराज, प्रतिमा आणि तन्वी, तुम्हा तिघांनाही बाय बाय. असं म्हणत तो मोठमोठ्याने हसू लागतो आणि त्याने केलेलं कारस्थान त्याला आठवतं, कारण सगळ्यांच्या नकळतच मोठं षडयंत्र रचलेलं असतं. तर आता राकेश म्हणतो, आता ठेम ठेम करून सगळं ब्रेक ऑइल संपेल आणि मग गाडी धडाम. असं म्हणत राकेश खुश होतो. राकेश म्हणतो, ही बातमी लवकरात लवकर पप्पांना द्यायला हवी. असं म्हणत राकेश आता नागराजला फोन करायचा ठरवतो. तर दुसरीकडे सायली ज्या रस्त्याने सांगते त्याच रस्त्याने रविराज सर, प्रतिमा आत्या आणि सायली निघालेले असतात आणि त्यांच्या मागोमाग अर्जुनचीही गाडी असते. आता अचानकच सुसाट्याचा वारा सुटलेला असतो. रविराज सर म्हणतात, अचानक वारा कसा काय सुटलाय? प्रतिमा आत्या म्हणतात, कदाचित पाऊस यायचं वातावरण होत असेल, पाऊस येणार असं वाटतंय. यावर्षी तर खूपच पावसाला उशीर झाला आहे. तर आता रविराज सर म्हणतात, पाऊस नाही, मोठं वादळ येणार असं वाटतंय. असं म्हणत रविराज सर निघालेले असतात. तर आता अर्जुनची ही गाडी मागोमाग असते. अर्जुन विचार करत म्हणतो, अचानकच हवा कशी बदलली आहे, सगळं काही ठीक होईल ना? हा काय नक्की संकेत असेल? देवी आई, माझ्या बाळावर आणि माझ्या बायकोवर तुझं लक्ष असू देत, त्यांची काळजी घे, त्यांचं रक्षण कर. असं म्हणत अर्जुन देवी आईला प्रार्थना करतो. रविराज सरांना सायलीची काळजी वाटत असते, कारण जोराचा वारा सुटलेला असतो आणि या परिस्थितीत सायलीला बाहेर घेऊन जाणं आणि म्हणूनच रविराज सर सायलीला म्हणतात, सायली, आपल्याला याच रस्त्याने पुढे जायचं आहे ना? तर सायली म्हणते, हो, आपल्याला याच रस्त्याने पुढे जायचं आहे. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली, आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे हे आता तरी सांगावंसं वाटतंय का तुला? सायली काहीच बोलत नाही. तर रविराज सर म्हणतात, सायली आपल्याला न सांगता घेऊन जाते, म्हणजे नक्कीच ती आपल्याला कुठल्या तरी मंदिरात घेऊन जात असणार आहे, हो ना सायली? तर सायली म्हणते, हो हो, या रस्त्याला पुढे एक मंदिर आहे आणि आपण त्याच मंदिरात जाणार आहोत.
आता हा 25 वर्षापूर्वी अपघात झालेलाच रस्ता असतो आणि म्हणूनच प्रतिमा आत्या म्हणतात वेगळ्या कुठल्या रस्त्याने जाता आलं असतं ना तर बरं झालं असतं. अहो जरा गाडी सावकाशच चालवा हा या रस्त्याने. तर रविराज सर म्हणतात हो हो तू काळजी नको करूस. आता रविराज सर गाडी सावकाश चालवत असतात, परंतु राकेशच्या या षडयंत्रामुळे आता हळूहळू ऑइल ब्रेक संपत येत असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई, अस्मिता आणि विमल तिघही आता शेंगदाणे खाण्यासाठी घेतात आणि ज्यावेळी टिपॉयवर पेपर टाकतात आणि गप्पा मारतच ते शेंगदाणे खायला सुरुवात करतात, परंतु त्याचवेळी जोराचा वारा सुटलेला असतो. कल्पनाताई घाबरतात आणि म्हणू लागतात का हे अचानकच असा जोराचा वारा सुटलाय, वातावरणात सुद्धा खूप बदल झालाय, नक्की काय झालं असेल. तर अस्मिता म्हणते काहीच कळत नाहीये, पावसाचं वातावरण झालं असावं का. आता मात्र कल्पनाताईंच्या मनात कुठेतरी भीती वाटत असते. तर आता विमल म्हणू लागते मी दरवाजा आणि खिडक्या बंद करते. असं म्हणत विमलताई दरवाजा आणि खिडक्या बंद करतात, परंतु बाहेर खूप जोराचा वारा सुटलेला असतो आणि या परिस्थितीत सायली, रविराज सर आणि प्रतिमा आत्या त्याच अपघाताच्या दिशेने निघालेल्या असतात. आता जसजसं अंतर पार होत असतं तसतसं सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागतो. सायलीला रविराज सर सीटवर बसून गाडी चालवत असतानाचे तिचे वडील आठवतात, प्रतिमा आत्या आठवतात आणि त्यानंतर लहानपणीचा तिला भास होतो. लहान तन्वी आपल्या बाजूला बसलेली आहे, तिच्या हातात टॉय आहे, ही सगळी दृश्य सायलीला आठवू लागतात. अपघाताच्या आधीचे सगळे प्रसंग सायलीच्या डोळ्यासमोर असतात. एक एक करून सगळी चित्र तिच्या समोर येऊ लागतात. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं मधुभाऊंना सतत सायलीचं बोलणं कानावर पडत असतं. सायली मधुभाऊंना म्हणालेली असते बोला ना मधुभाऊ, सांगा ना मधुभाऊ, मीच तन्वी आहे ना, माझ्या आणि तन्वीच्या सगळ्या सवयी सारख्या आहेत, तिचा आवाज हा मला माझा आवाज वाटतोय. मधुभाऊ सांगा ना, सायली आणि तन्वी यांच्या सगळ्याच गोष्टी सारख्या आहेत, त्यांचं वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी एकसारख्या कशा काय असू शकतात, तिच्या आवडीनिवडी तिचा आवाज हे सगळं काही मला माझं का वाटतंय. मधुभाऊ हा योगायोग तर असू शकत नाही ना, बोला ना मधुभाऊ, मीच तन्वी आहे ना. असं म्हणत सायली प्रश्नावर प्रश्न करत असते. मधुभाऊंकडून उत्तर जाणून घेण्याचा ती प्रयत्न करत असते, परंतु मधुभाऊ कोमात असल्यामुळे ते काहीच बोलत नसतात, परंतु त्यांच्या डोळ्यांच्या हालचालीवरून त्यांनी होकार दिलेला असतो. सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ सांगा ना, रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार, प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार, पूर्णाजींची लाडकी तन्वी, सगळ्यांची लाडकी तन्वी, पूर्णाजींची लाडकी नात मीच आहे ना, बोला ना मधुभाऊ. आता सायलीचं बोलणं मधुभाऊंच्या सतत कानावर पडत असतं आणि बाहेर सुसाट्याचा वारा सुटलेला असतो. आता मात्र मधुभाऊंना त्रास होऊ लागतो, मधुभाऊ शुद्धीवर येऊ लागतात. तर दुसरीकडे रविराज सर, प्रतिमा आत्या ज्या रस्त्याने निघालेले असतात त्या रस्त्यात सायलीच्या बऱ्याच आठवणी असतात आणि त्या सगळ्या आठवणी हळूहळू सायलीला आठवू लागतात. आता त्या आठवणींना अजून उजाळा देण्यासाठी सायली तिच्या पर्समधील तो टॉय बाहेर काढते आणि ज्यावेळी सायली तो टॉय हातात घेते त्यावेळी अजून गोष्टी आठवू लागतात. लहानपणी तिच्या हातात असणारा तो टॉय आजही तिच्या हातात असतो आणि आजही ती त्याच ठिकाणी बसलेली असते आणि म्हणून पुन्हा एकदा मागे वळून मागच्या काचेतून ती मागे बघत असते आणि तिच्या हातात तो टॉय असतो. अगदी जसा घडलेला प्रसंग असतो तोच प्रसंग ती पुन्हा एकदा रिक्रिएट करते आणि नकळतच तिच्यातूनही हे सगळे प्रसंग घडत असतात. आता ज्यावेळी सायली मागे काचेतून बघतच टॉयने खेळत असते त्यावेळी त्या ड्रायव्हरने सायलीला इशाऱ्याने सांगितलेलं असतं की तू आता वरती जाणार आणि ते सगळ्या गोष्टी आता सायलीला तिच्या डोळ्यासमोर दिसत असतात. तो ट्रक, तो ड्रायव्हर हे सगळं काही सायलीला आठवत असतं. आता रविराज सर गाडी चालवत असतात, परंतु ब्रेकचं मात्र ऑइल हळूहळू संपत आलेलं असतं, पण याबद्दल रविराज सरांना काहीच माहीत नसतं आणि आता त्या दिशेने ते निघालेले असतात. सायली सांगेल त्या रस्त्याने निघत असतात, परंतु त्या रस्त्यात आता सायलीला तिचा अपघात आठवत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी सायलीला आठवतात त्यावेळी सायली खूप खुश होते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेश नागराजला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो. नागराज विचारतो राकेश तू हे काम करूनही टाकलं. राकेश म्हणतो हो पप्पा, जे काम गेल्या 25 वर्षात तुम्हाला जमलं नाही ते काम मी आज पूर्ण केलं आहे. आता प्रतिमा, रविराज, तन्वी म्हणजेच ती सायली आणि अर्जुन कायमचे वर जाणार आहेत. तर आता सचिन म्हणतो म्हणजेच आता सायली आणि अर्जुन जाण्याचं दुःख सुभेदार पचवूही शकत नाहीत आणि त्या दुःखातून कधी बाहेरही पडू शकत नाहीत. तर नागराज राकेशला विचारतो पण राकेश तू सगळं काम नीट केलंयस ना. राकेश म्हणतो हो पप्पा, मी माझं काम अगदी चोख केलंय आणि इतकं चोख केलंय की त्या चौघांना आज कोणीही वाचवू शकणार नाही.
आता नागराज खुश होतो आणि आपल्या मुलाचं कौतुक करत म्हणतो, राख्या, अरे काय बावळट होतास ना तू, म्हणजे अगोदर बावळट होतास पण US वरून आल्यावर बदलून गेलायस रे. काय तू किती हुशार झालायस, डोकं बिकं वापरायला लागलायस. तर सचिन नागराजला म्हणतो, नागराज अंकल, आता तुमची इच्छा तुमचा मुलगा राकेश पूर्ण करणार आहे. राकेश म्हणतो की आता थोड्या वेळात मला फोन येईल की तुमचा काका वर गेला आहे. असं म्हणत राकेश नागराज हसू लागतात. नागराज म्हणतो, हे सगळं झाल्यानंतर अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटायचे राकेश, कळतंय का. पण हो, हे पेढे कोणाकडून वाटले गेले आहेत हे मात्र कळायला नको. राकेश म्हणतो, हो हे सगळं काही होतच राहील पप्पा, पण त्याआधी मला खोटं खोटं रडायची ॲक्टिंग तर करता आली पाहिजे. असं म्हणत आता राकेश प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो आणि म्हणतो, रविराज काका गेला, हे कसं शक्य आहे. असं म्हणत रडण्याचं नाटक करत मोठमोठ्याने हसू लागतो. नागराज, राकेश आणि सचिन हा आनंद साजरा करत असतात. तर दुसरीकडे इथे रविराज सरांच्या गाडीच्या मागोमाग अर्जुनही त्यांच्यासोबत असतो. सुसाट्याचा सुटलेला तो वारा आणि विजांचा कडकडाट आणि ह्या रस्त्याने सामसूमपणे तिथे कोणीच नसतं आणि फक्त असते अर्जुन, रविराज सर यांची गाडी. तर आता रविराज सर सायलीला काळजीनेच विचारतात, सायली तुला त्रास तर होत नाही आहे ना. आणि हो बाळा, जर गाडीचं स्पीड जास्त वाटत असेल तर तू मला सांग. तर सायली म्हणते, हो रविराज काका, मला काही त्रास होत नाही आहे, तुम्हीच चला. असं म्हणत सायली आता रविराज सरांना आपण ठीक आहोत असं दाखवून देत असते. परंतु आता मात्र सायलीला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो, कारण त्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर असतात. सतत ती सगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत असते, तिचा भूतकाळ डोळ्यासमोर आणण्याचा ती प्रयत्न करत असते. आता रविराज सरांना आणि प्रतिमा आत्यांना त्या आठवणी जाग्या होतात. त्या रस्त्याने जात असताना अचानक भरधाव वेगाने येणारा त्यांच्या मागून मोठा ट्रक आणि त्या ट्रकने त्यांच्या गाडीला दिलेली धडक आणि त्यानंतर त्यांचा झालेला तो अपघात, त्यांची गाडी दरीत कोसळणं, प्रतिमा आत्या 25 वर्षा बेपत्ता होणं, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा ताज्या होतात. आणि या सगळ्यामुळे रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांनाही त्रास होत असतो. परंतु सायलीच्या शब्दाखातर आणि तिच्या हट्टासाठी त्या रस्त्याने ते दोघेही चाललेले असतात. आता ज्यावेळी रविराज सर ब्रेक लावतात त्यावेळी मात्र सायलीला आता तिलाही तो प्रसंग आठवू लागतो. तिचा झालेला तो अपघात तिच्याही डोळ्यासमोर असतो, ते प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला दिलेली धडक आणि त्यामुळे गाडी दरीत कोसळणं, हे सगळं काही आठवतं. आणि तिला सगळ्यात महत्त्वाचा क्षण आठवतो, तो म्हणजे अर्जुनचा बड्डे. कारण त्या दिवशी ते अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठीच सुभेदारांच्या घरी गेलेले असतात. आणि त्यावेळी सायलीने म्हणजेच तन्वीनेच पहिलं अर्जुनचं औक्षण केलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन आणि तन्वी ज्यावेळी गार्डनमध्ये खेळत असतात त्यावेळी तन्वी पडते, ती खूप रडू लागते. आणि त्यावेळी अर्जुन तिला शांत करत म्हणतो, तन्वी तू रडू नकोस आणि कोणाला माझं नाव सांगू नकोस, हे घे, हे माझं लॉकेट तुला घे. आता अर्जुनने तन्वीचं आवडतं लॉकेट तन्वीला दिलेलं असतं. आणि ते सगळे प्रसंग आता सायलीला आठवू लागतात. तर इथे मात्र सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाची पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. त्या हॉलमध्ये येतात आणि इकडे तिकडे तन्वीला पाहू लागतात, तन्वीला शोधत असतात, परंतु तन्वी कुठेच दिसत नसते. पूर्णाची म्हणतात, तन्वी अगं तू मला दिसत का नाही आहेस, कुठे गेली आहेस. प्रतिमा, कल्पना, रविराज, अरे कुठे आहे माझी तन्वी, प्रतापरी शोधा ना माझ्या तन्वीला, तन्वी कुठल्या तरी संकटात आहे, कुठे आहे माझी तन्वी. असं म्हणत पूर्णाची मोठ्यानेच ओरडतात तन्वी. त्यावेळी तन्वी सुद्धा आवाज देत म्हणते, पूर्णाची. आणि आता मात्र पूर्णाची मोठ्यानेच ओरडतात तन्वी. तेव्हा मात्र घरातील सर्वच जण घाबरतात. अश्विन, अस्मिता, कल्पनाताई, विमल सर्वच जण धावत पळत पूर्णाजींकडे येतात. अश्विन विचारतो, पूर्णाजी ग काय झालंय. कल्पनाताई सावरतच पूर्णाजींना म्हणतात, पूर्णाई काय झालंय. तर पूर्णाजी म्हणतात, माझ्या तन्वीला वाचवा कुणीतरी, माझी तन्वी संकटात आहे. अस्मिता पूर्णाजींना म्हणते, आजी अगं तुला स्वप्न पडलंय, तू शांत हो प्लीज. तर पूर्णाजी एकच बोलत असतात, माझ्या तन्वीला वाचवा कुणीतरी, माझी तन्वी संकटात आहे, माझ्या तन्वीला माझ्या समोर घेऊन या. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. अश्विन पूर्णाजींना शांत करत म्हणतो, पूर्णाजी तू शांत हो, रिलॅक्स हो, अगं तुझा डोळा लागला असेल आणि तुला स्वप्न पडलं असेल, बाकी काही नाही, पण तू असा विचार नको करूस. आणि कोणाला काहीही झालेलं नाही आणि आपली तन्वी कुठे आहे हे माहीत नाही आपल्याला पूर्णाजी. त्या पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी शांत हो, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. कल्पनाताई पूर्णाजींना पाणी देतात, त्यांना शांत करतात. सर्वच जण पूर्णाजींना सावरत असतात, पण त्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली असते की आपल्या तन्वीला काही होणार तर नाही ना.
आता पूर्णाजी शांत होतात आणि म्हणू लागतात स्वप्न होतं ते, पण किती अभद्र स्वप्न. नाही, मला खूप भीती वाटते. तर आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णा आई तुम्ही सावरा स्वतःला. पूर्णाजी म्हणतात, नाही, मला कोणीतरी देवी आईच्या समोर घेऊन चला, त्याशिवाय माझं मन शांत नाही होणार. प्लीज मला देवी आई समोर घेऊन चला. आता सर्वच जण पूर्णाजींना आधार देत त्यांना देवी आईंपाशी घेऊन जात असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला आता एक एक गोष्टी आठवू लागतात. सायलीला अर्जुनची हाक ऐकू येते, तन्वी. तर तन्वीने आवाज दिलेला असतो अर्जुन, आणि त्यानंतर वाढदिवस साजरा करत सर्वांनीच हॅपी बर्थडे अर्जुन असं म्हणत त्याला शुभेच्छा दिलेल्या असतात. ते सर्व क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर असतात आणि तो झालेला अपघात, चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या तिला आठवत असतात. आता सायली खुश होते. अर्जुनची आणि तिची भेट तिला आठवते. अर्जुन ज्यावेळी सायली घरी येते त्यावेळी लगेच सायलीला पाहून खुश होतो आणि म्हणतो, हाय तन्वी. तर सायली ही म्हणते, हाय अर्जुन, कसा आहेस तू. अर्जुनच्या बड्डे निमित्त तन्वीचं सुभेदारांच्या घरी जाणं आणि अर्जुनचं पहिलं औक्षण तन्वीने करणं. पूर्णाजींनी अर्जुनला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिलेली भेटवस्तू म्हणजे ते लॉकेट, आणि ते लॉकेट तन्वीला आवडलं म्हटल्यावर अर्जुन एका क्षणात ते आपल्या गळ्यातील लॉकेट तन्वीला काढून देतो आणि म्हणतो, तन्वी हे लॉकेट तुला आवडलंय ना, मग तुलाच ठेव. आता या सगळ्या गोड आठवणी म्हणजेच सायलीचं अस्तित्व असतं, खऱ्या तन्वीची ओळख असते. आणि आता सायली खुश होत म्हणते, मला पहिल्यांदा हा चेहरा इतका स्पष्ट दिसतोय. तर आता सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा ग ब्रेक लागत नाहीयेत. आता त्यांच्या मागोमाग अर्जुन असतो. अर्जुन स्पीड वाढवत पुढे येतो आणि रविराज सरांना म्हणतो, सिनियर हँड ब्रेक. परंतु हा आवाज रविराज सरांपर्यंत पोहोचतच नसतो. आता इथे सायलीला सगळं आठवत असतं. अर्जुनच्या बड्डेला जाणं, त्याने दिलेली भेटवस्तू आणि नंतर सुभेदारांच्या घराच्या बाहेर पडणं. आणि इथे मात्र अर्जुन त्या तिघांनाही वाचवण्याचे प्रयत्न करत असतो. तर आता सायली खुश होते आणि म्हणू लागते, मला सगळं आठवतंय, म्हणजेच मीच खरी तन्वी आहे. आता सायलीला तिची ओळख मिळालेली असते. पण आता या सगळ्यात सायली, रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांचा जीव वाचू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.